देवडी येथील राम मंदिरामध्ये माजी खासदार रामदास तळस यांना गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप रामदास तळस यांनी केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः ते आहेत, आपण त्यांना विचारूया नेमकं काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने तो प्रकार झाला होता, काय सांगाल? आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामाच्या दर्शनाला रामनवमीला या ठिकाणी येत असतो आणि रामाचं दर्शन घेऊन आम्ही इतर कार्यक्रमाला सुरुवात करत असतो। हे माझं 40 वर्षापासून आहे आणि 40 वर्ष मी, माझी मिसेस आणि माझे कार्यकर्ते दर्शन घेऊन समोर जात असतो। परंतु यावेळेस मला विचित्र वाटलं। त्यावेळेस मी दर्शन करायला गेलो, त्यावेळेस त्यांनी तिथं पुजारी आणि तो ट्रस्टी, तो म्हणे मी पुजारी आहे, ट्रस्टी आहे इथला, मी या ठिकाणी ट्रस्टी आहे, तुम्ही या ठिकाणी गर्भाशयामध्ये दर्शन करायला येऊ शकत नाही। मी त्यांना विचारलं काय येऊ शकत नाही, आम्ही दरवर्षी ते 40 वर्षापासून करतो, तुम्ही तर आज मला दिसले नाही। म्हणे मी इथे आहे, मी या देवस्थानचा ट्रस्टी आहे, मी आता सोळं घालून आहे, मी पूजाही करून राहिलो, तुम्ही इथे यायचं नाही। त्यावेळेस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मी सर्वांना त्या ठिकाणी समजवलं, एखादी माणूस पागल निघाला म्हणून आपण काही असं केलं नाही पाहिजे। आज दिवस राम नवमीचा आहे। एकीकडे आपण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाच्या भक्ताकरता अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती केली, एक श्रद्धास्थान म्हणून त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि आमच्याही मनात रामाबद्दल श्रद्धा आहे, आज बी आहे, उद्या राहील, पुढेही राहील। अशा वेळेस जर असे लोक विविध संस्कृती या ठिकाणी येत असतात तर मग तणाव वाढत राहते, याच्यामुळेच खरंच तणाव वाढते। राम मंदिर जे आहे हे केव्हापासून आहे आणि कशा पद्धतीनं हे ट्रस्ट जे निर्माण झालंय याच्यावर काही आपला आक्षेप आहे का? या ठिकाणी 100 वर्षाच्या अगोदर ते राम मंदिर आहे, 155 वर्ष आहे। हे 45 वर्ष ते पुजारी होते, परंतु एकाच घराण्यात, म्हणजे ट्रस्टी म्हणजे त्यांनी जमा केलेले ट्रस्टी आहे। आता ट्रस्टी कोण आहे मला माहीत नाही आहे, तर ते स्वतः ट्रस्टी म्हणत होते आणि त्याच्यात मी खोलात कधी गेलोही नाही। परंतु माझ्याकडे नेहमी तक्रारी बी येत होत्या का या राम मंदिराचं काम हे गावातली जनता पाहिजे, पण राम मंदिराजवळ एवढी जमीन असून सुद्धा त्या राम मंदिराची साधी पूजाही करत नाही, रामाची पूजा करत नाही। ही परिस्थिती आज आहे। मिरवणूक आपण पाहिली असाल, हे सर्व आम्ही वर्गणीतून केली, त्याच्यात आमचे 2 पैसे आहे, गावातली सर्व जनतेचे पैसे या ठिकाणी आहे। परंतु राम मंदिरामध्ये एवढी जमीन असून सुद्धा ते साधा कार्यक्रमही करत नाही, हे आमचं एक दुर्दैव आहे। कसा पाठपुरावा या गोष्टीचा राहील आणि आपण काही या संदर्भातली तक्रार वगैरे करणार आहात का? आमदार साहेबांनी सांगितलं की याचं मी ऑडिट लावीन आणि याची चौकशी मी जरूर करीन। त्या ठिकाणी आमदार साहेब येऊन गेले, त्यांनी सुद्धा सांगितलं का याची चौकशी झाली पाहिजे। हे बरोबर नाही, कारण एकीकडे आपण रामाचं मंदिर बांधून अनेक लोकांना रामाचं दर्शन देतो, एकीकडे मात्र आपल्या गावात हे होत आहे, हे काही उचित नाही। आपण आज सकाळी गेले होतात, सपत्नीक होतात का, कार्यकर्ते सोबत होते का? माझी पत्नी होती आणि 20-25 माझे कार्यकर्ते, जे नेहमी माझ्या सोबत राहते ते कार्यकर्ते होते। त्या ठिकाणी काही वार्ताहर बी लोक होते, ते बी हरदासजी ढोक होते, लोकमतचे वार्ताहर आहे ते होते, नाईक महाराज होते, ते जवळजवळ 45 वर्ष त्या ठिकाणी पुजारी होते। हे सर्व लोक त्या ठिकाणी होते आणि हे दर्शनासाठी नेहमी जात असतात। आज मी माझ्यासोबत आले ते त्याच मंदिरात जे आधी पूजा अर्चा करायचे असे आपल्यासोबत नाईक महाराज आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूया काय झालं नेमकं आज तुम्ही जे प्रत्यक्ष पाहिलं, काय सांगा? दरवर्षी आता मी 1980चा पहिला माझा रामनवमीचा उत्सव होता, म्हणजे पुजारी म्हणून। तेव्हापासून आता म्हणजे 45 वर्ष झाले, परंतु एक ट्रस्टी आहे। आता मी लोकांकडून वर्गणी आणून हे करून त्या मंदिराला सुधारण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत। लोक मला देतात, ते हे म्हणतात की तुम्ही का आणतात, आम्ही काय, आमचं मंदिर आहे म्हणजे आम्ही याचे मालक आहे। मग परवाच त्यांनी म्हटलं की मी मालक आहे इथला, मी सांगेल तसंच झालं पाहिजे। अध्यक्ष म्हणतो तसाच, जे ट्रस्टी म्हणून होते चौरीकर, ते सुद्धा त्याच पद्धतीचं वर्तन करत होते। नेमकं आज सकाळी काय घडलं? आज सकाळी घडलं हे आले रामदासजी आले, तिथे सपत्नीक आले आणि दरवर्षी मी राहत होतो ना, त्यांच्या समोरच राहत होतो, त्यांनी पुष्कळदा पाहिलाय मला आतमध्ये। तर ते पूजा चालू होती, मी त्यांना म्हटलं का तुम्ही इथून दर्शन, म्हणजे आतमध्ये जाऊन इथून दर्शन घेऊन घ्या, तर त्यांनी त्यांना येऊ नाही दिलं, तुम्ही नाही यायचं म्हणे। मग मी शेवटी म्हटलं, जबरदस्ती केली, आणखी महाराजांच्या त्या समाधीला हार घातला, त्यांनी रामदासजींनी नमस्कार केला, मग बाहेर आले।
तर त्याच्यावरती त्याने हे केलं का बरं मी इथलं हे आहे, मी ट्रस्टी आहे, मी कोणाला यायचं कोणाला नाही येऊ द्यायचं हे तुमचं. मी स्वतः 45 वर्षाला सांगून राहिलो. 45 वर्षापासून आम्ही तिथे सेवा कर, मला सगळं माहीत आहे. गावातले लोक मला नाईक महाराज म्हणून ओळखतात आणि त्या पद्धतीने मी तिथे कार्य करतो. इथे यांची 200 एकर जमीन होती, 152 एकर जमीन विकून टाकली त्यांनी. आणि कसल्याही प्रकारचा तिथे हे नाही. आज तर अशी परिस्थिती आहे तिथली राम मंदिरची, इतक्या सुंदर मूर्त्या आहेत तिथल्या, रेखीव मूर्त्या बिलकुल पाहण्यासारख्या. परंतु सगळी त्या मंदिराची विल्हेवाट आम्ही चांगल्या प्रकारे लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते सगळे त्याच्यावरती वेजण टाकतात. नक्कीच सकाळपासून ज्या पद्धतीनं राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये माजी खासदार रामदास तळस यांना प्रवेश न दिल्यामुळे आता वेगळाच वाद निर्माण झालाय. नेमका हा वाद काय वळण घेतो तेही पाहणं महत्वाचं आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, देवडी, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.